जॉईनिंग ब्रँच मुरबाड रोड कल्याण. तिथून मी मोहना नंतर मी प्रमोशन घेऊन मणीनगर अहमदाबादला गेलो. तिथे माझे एवढे क्रिटिकल 1 वर्ष गेलं की मी सकाळी 8:30ला जायचं, रात्री 10-10:30ला घरी. मला असा एका वर्षातच मी वैतागून गेलो की आता रिव्हर्सल घेऊन जाऊ. हे असं एवढं काम कुठं करायचं म्हणलं. तर शेवटी एक आमचं महाराष्ट्रीयन ग्रुप आम्ही सगळं गेलो होतो. 12 लोक, अख्खी बिल्डिंग करणारा बँक महाराष्ट्र. त्या लोकांनी मला संडेला येऊन हेल्प केली. तू असं काही करू नको, रिव्हर्सल घेऊन एकतर प्रमोशन मिळत नाही. त्यावेळेला खरंच मिळत नव्हतं. मी 5-6 वेळा पास झालो. मला 6व्या वेळेला दिलं त्यांनी प्रमोशन. त्यावेळेला वेकन्सी पण कमी राहायची आहे. त्या मित्राने मला म्हणजे तिथून म्हणजे नंतरच्या 1 वर्षानंतर आम्ही 2 वर्ष खूप एन्जॉय केला अहमदाबाद. पूर्ण गुजरात आम्ही म्हणजे पाहून घेतलं. त्याच्यानंतर मग कोलशेत ब्रँच ठाणा, एकदम स्टेशनपासून ती तर ब्रँच असं ती त्यावेळेला ST होती तिथं. त्या गाड्या एवढ्या 3-4 वेळेला माझे बूट गेले त्या लोकलमध्ये. म्हणजे अनवाणी गेलो ब्रँचला. कुठं सकाळी 8:30ला कुठं ओपन आलं लक्षात. खूप किस्से म्हणजे असे एक झाले. पूर्वी कसं कोलशेत ठाण्याला हे ना म्हणजे ठाणाची बस नव्हती, ST होती. ती ST पकडायला मी आणि पिंगळे धावत सुटायचो. गाडीतून उतरली की ST, कारण टायमावर गाड्या होत्या ना फक्त. नाही तर 9:30ची ब्रँच होती. त्याच्यानंतर मला काटेवानंतर डोंबिवली ईस्ट नंतर CC कल्याण आणि नंतर हे डोंबिवली. 38 वर्ष म्हणजे खूप चांगले गेले आणि सगळ्यांशी माझं जमलं. म्हणजे माझा एकच स्वभाव आहे की कुणाशी माझं जमत नसेल तर मी त्यांच्याशी कमी बोलतो. एवढा एक माझा वीक आहे पॉईंट. मी जात नाही मग त्यांच्याशी. असा एक म्हणजे माझा थोडक्यात हा अवगुण म्हणा. काही गुण चांगले असतात, काय एखादा अवगुण. एखाद्याला पटत नाही मग कमी बोलायचं, त्यालाही त्रास नको आपल्याला, असं आहे. पण माझं आयुष्य खूप चांगलं गेली, मुलं चांगली. हां, महत्त्वाची गोष्ट की माझं सगळं आयुष्य व्यवस्थित जाण्याला ही बिचारी एवढी जबाबदारी. प्रमोशन घेतानाच मी सांगितलं होतं, मी प्रमोशन घेतो एका अटीवर, तुला घर आणि मुलांचं शिक्षण सांभाळावं लागेल. तू म्हणतील मला हेही कर, ते मला जमणार नाही. आणि तिने ते खरंच निभावलं. मी अक्षरशः सांगतो, मी कुठल्याही मुलाचा अभ्यास घेतला नाही, कधी सोडायला गेलो नाही, कधीही नाही. 10वीपर्यंत तिने अभ्यास घेतला मुलींचा. खूपच ते म्हणजे मी आयुष्यात खूप समाधान आहे त्या बाबतीत. कारण एवढं हे मुलं असे एवढं शिकणं म्हणजे पण काही हे नाही. सगळ्या मुलांना म्हणजे चांगलं शिक्षण दिलं. एखादं आता लग्न झाले, ती सुनबाई एकदम चांगली आहे. लग्न झाले 5-6 महिन्यामध्ये ती अमेरिकेला गेली. तिचाही सहवास तसं काय. आता ती जानेवारीमध्ये येते. कालच त्यांचा बोलणं झालं. 28 जानेवारी. त्यांनाही 2-2.5 वर्ष झाले. पण माझं आयुष्य खूप चांगलं गेलं तुमच्या सहकार्यामुळं. म्हणजे मी खूप आनंदात आहे. हे असंच प्रेम पुढेही राहू द्या, एवढी